नर्सिंगची परीक्षा कठीण आहे का? तर उत्तर आहे नाही. पण चुकीच्या पद्धतीने केलेला अभ्यास नक्कीच तुमचा वेळ आणि मेहनत वाया घालू शकतो. कारण सिलेक्शन फक्त जास्त तास स्टडी करणाऱ्यांचे होत नाही, तर योग्य स्ट्रॅटेजी, कन्सिस्टन्सी आणि स्मार्ट स्टडी करणाऱ्यांचे होते. हॅलो नर्सिंग एस्पिरंट, मी रोहिणी यादव आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नर्सिंग दिदी मराठी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत DMA नर्सिंग एक्झाम साठी अशी स्टडी स्ट्रॅटेजी जी तुमच्या प्रिपरेशन साठी योग्य दिशा देईल. मित्रांनो, नर्सिंग दिदी मराठीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला नोट्स, MCQ, PYQ, स्टडी मटेरियल आणि एक्झाम अपडेट्स येथे मिळणार आहे. लगेच जॉईन करा. सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, माझा टार्गेट स्कोर किती आहे? कारण जेव्हा आपलं डेस्टिनेशन क्लिअर असतं तेव्हा तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग निवडता येतो. मित्रांनो, फक्त एक्झाम पास व्हायची आहे असा विचार न करता मला किती मार्क्स मिळवायचे आहेत, किती अॅक्युरेसी ठेवायची आहे आणि किती वेळ सिलेबस कव्हर करायचा आहे हे ठरवा. DMA एक्झामची तयारी करत असताना एक सर्वात मोठी चूक म्हणजे खूप जास्त बुक्स आणि रिसोर्सेस जमा करणे. प्रत्येक जण वेगवेगळे बुक्स, क्लासेस आणि नोट्स बद्दल सांगेल, पण तुम्ही कन्फ्युज होऊ नका. एक दोन रिलेबल रिसोर्सेस निवडा आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. प्रत्येक टॉपिक फक्त वाचायचा नाही, तर त्यामागची कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. नर्सिंग मध्ये फक्त आन्सर लक्षात ठेवून चालत नाही, तर त्यामागचे रॅशनली माहित असणे खूप महत्वाचे आहे. टॉपिक कम्प्लीट केल्यानंतर लगेच MCQ सॉल्व्ह करा, कारण फक्त रीडिंग केल्याने प्रिपरेशन कम्प्लीट होत नाही. दररोज कमीत कमी 50 ते 100 MCQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जे प्रश्न चुकीचे येतील ते स्किप करू नका. त्या चुकीच्या प्रश्नाचे अनालिसिस करा. का चूक झाली, कन्सेप्ट कुठे मिस झाली, आन्सर काय आहे हे समजून घेतलं तर तुमची अॅक्युरेसी नक्की वाढेल. संपूर्ण सिलेबस एका वेळी कव्हर करण्याचा प्रयत्न करू नका. पहिले सिलेबस बघा. सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट तयार करा. ज्या टॉपिकला जास्त वेटेज आहे आणि वारंवार प्रश्न विचारले जातात त्यांना प्रायोरिटी द्या. आणि तुमचे वीक सब्जेक्ट ओळखा. फक्त आवडणारे टॉपिक पुन्हा पुन्हा वाचू नका. सिलेक्शन साठी वीक एरियाज मजबूत करणे गरजेचे आहे. तुम्ही किती वेळा अभ्यास केला यापेक्षा त्या वेळेत तुम्ही किती फोकसला अभ्यास केला हे महत्वाचं आहे. ऍक्टिव्ह रिकॉल टेक्निक वापरा. टॉपिक वाचल्यानंतर बुक बंद करा आणि स्वतःला विचारा, मी काय शिकलो, मला किती आठवते. यामुळे तुमची मेमरी स्ट्रॉंग होईल. तसेच एक्झाम मध्ये टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. एकाच प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. रिव्हिजन शिवाय कोणताही अभ्यास कम्प्लीट होत नाही. एक रिव्हिजन सायकल फॉलो करा. आजचा एक टॉपिक केला तर त्याचं रिव्हिजन काही दिवसांनी पुन्हा घ्या. तुम्ही जॉब करत असाल तर तुमचे स्टडी टाइम टेबल फ्लेक्झिबल ठेवा. नाईट शिफ्ट किंवा ड्युटी केल्यानंतर शरीराला रेस्ट द्या आणि मग अभ्यासाला बसा. एक दिवस अभ्यास मिस झाला तरी चालेल, पण सलग अभ्यास थांबवू नका. कारण सिलेक्शन आणि रिजेक्शन मधला कधी कधी फरक फक्त काही मार्क्सचा असतो. त्यामुळे प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. तर नर्सिंग एस्पिरंट, ही होती DMA नर्सिंग एक्झाम साठी स्मार्ट स्टडी स्ट्रॅटेजी. तुमची तयारी योग्य दिशेने असेल तर सक्सेस नक्की मिळू शकते. अशाच नर्सिंग एक्झाम रिलेटेड माहिती, नोट्स, प्रिपरेशन टिप्स साठी आपल्या नर्सिंग दिदी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला पुढचे लेक्चर कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत अभ्यास करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. थँक्यू.